मंडळी पाठीमागे बघा किती भली मोठी दरी आहे आणि इकडनं रस्ता पण पाऊलवाट खूप छोटी आहे इकडे. हे बघा आणि मागे पाय घसरला तर डायरेक्ट दरीतच. चला मी पण आमच्यासोबत. नमस्कार मित्रांनो, शुभम कोंडिन्य व्लॉगला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा. त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला बघायला मिळतील. नमस्कार रसिक प्रेक्षक, स्वागत करतोय माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्याकडून मिळालेल्या भरघोस अशा प्रतिसादातनं नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी आणताना एक मनस्वी आनंदाची अनुभूती घेतोय. आपल्याला मी नैसर्गिक आणि धार्मिक अशा पर्यटन स्थळांची सफर घडून आणली आहे. आपल्या एका लाईकमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्याचं आज प्रोत्साहन मिळालेलं आहे. चला तर मग जाऊया एक ऐतिहासिक किल्ल्याकडे आणि इतिहासात डोकून बघूया वेताळवाडी किल्ला. चला आता गाडीत पेट्रोल टाकून झालेलं आहे आणि आता आपण इथनं निघूया. काका इकडे हळदा घाट कुठे? समोर आहे. समोर आहे का? जा तुम्ही तिकडे वेताळवाडी किल्ला पण किल्ला बी सरळच आहे ना? सरळ किल्ला बी सारखा एकदम मस्त. चालेल चालेल चालेल, थँक्यू काका. तर मंडळी, हा रस्ता जातोय रुद्रेश्वरकडे, जो तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितला असाल. आणि हा रस्ता जातोय हळदा घाट म्हणजे वेताळवाडीकडे. सुमारे 4 किलोमीटर अंतरावरचा हा रस्ता आहे आणि तिथून 45 मिनटं गडावर चढायला लागतात. तर चला जाऊया आपण वेताळवाडी किल्ल्यावर. भला मोठा हा डोंगर चढल्यानंतर आता आपण किल्ल्याच्या मेन दरवाजाकडे जात आहोत. तो समोर बघा, आपण किल्ला बघत आहात. मंडळी ती अवघड वाट, तिथून आम्ही डायरेक्ट इकडनं असं आलो, या छोट्या पाऊलवाटेने आलोय. आणि किती भयानक पाऊलवाट आहे हे तुम्ही व्हिडिओतून बघताय. शांतता. किल्ल्यावरती सफर करत असताना तिथला भूगोल तुम्हाला माहिती पाहिजे. भूगोल जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही किल्ला जिंकलाच असं समजायचं. पाठीमागे बघा किती मोठा आणि निसर्गरम्य परिसर आहे. एक विहंगम नजारा आपल्याला बघायला मिळतोय. आणि ते जे धरण दिसतंय ते वेताळवाडी धरण आहे. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे ते. तर त्याचं नाव वेताळवाडी धरण आहे. आणि आता हा वेताळवाडी किल्ला. वेताळवाडी किल्ल्याला 2 नावं आहेत. एक वाईचा किल्ला म्हणतात आणि एक वसईचा किल्ला म्हणतात. वसई म्हणजे ठाणे जिल्ह्यातला तो वेगळा, हा औरंगाबाद जिल्ह्यातला वेगळा किल्ला आहे. किल्ल्यावर चढाई करत असताना एक प्रेरणास्थायी नाव आपल्या डोळ्यासमोर येतं. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज की जय. किल्ल्याच्या सगळ्यात उंच भागावर आल्यावर आपल्याला इथे एक हवामान बघायला मिळतं.
आणि ह्या हवामानाचं वैशिष्ट्य असं की इथून सूचना प्रसारणाचं काम होत असे आणि शेजारी असलेलं वाडीगाव हे इथनं खूप स्पष्ट दिसतं. तत्पूर्वी मी आपल्याला जे दाखवलं की जे गोल घुमट होतं तेला तुपाची टाके असेही म्हणतात. म्हणजे पूर्वीचे लोक तिथे धान्यासाठी तेल आणि तूप हे तिथे जमा करीत असत आणि असे या किल्ल्याला बरेच असे गुपित दरवाजे आहेत की त्या दरवाजामध्ये काय हे आपण काहीच सांगू शकत नाही. किल्ल्यावरती भटकंती करताना आणि हे पाणी सापडणं म्हणजे अमृतावानी गोड म्हणलं जातं. ॲक्च्युली हे पाणी खूप खराब आहे. हे आपण पिण्यायोग्य पाणी नाही आहे. काही काही किल्ल्यावर पाणी सापडतं आणि काही काही किल्ल्यावर पाणीही नसतं, म्हणजे योग्य तिथे सुविधा नसते पाण्याची. सो हे मागच्या जे बाजूला तुम्ही हा जे मोठं तळं बघताय पाण्याचं, हे पूर्वीच्या लोकांना हे पाणी पिण्यायोग्य म्हणजे ते त्याचा वापर करत असणार. सो तुम्ही बघा किती मोठं तळं आहे हे. मंडळी, किल्ल्याची सफर करत असताना आता जाम भूक लागली बघा. तर सगळ्यात आधी आपण करूया जेवण. किल्ल्याच्या मुख्य दरवाजावर आल्यानंतर आपल्याला तेथे 2 बुरुज लागतात आणि हे बुरुज लोकांचं लक्ष वेधून घेतात. त्यासोबत येथे भव्य मोठी अशी तटबंदी सुद्धा आहे. एक हवाई महल पण आहे. त्यासोबत तेला तुपाचे टाके सुद्धा असे बनवलेले आहे. किल्ला हा दक्षिणेकडे स्थित असून तो 12व्या शतकातला आहे. सगळ्यात आधी हा किल्ला यादवकालीन म्हणजेच राजा विक्रमादित्यकडे होता. नंतर तो अहमदजान निजामकडे गेला, नंतर मुघलांकडे गेला आणि नंतर निजामकडे म्हणजेच हैदराबादच्या निजामकडे आला. ह्या किल्ल्याबद्दल आपण एक फक्त अशी कल्पनाच समजू शकतो. हा किल्ला नक्की कोणी स्थापित केला हे अजून कोणालाही कळलेलं नाही आणि इतिहासावर याचा काहीच उल्लेख नाही. आणि तुम्ही मागच्या साईडला जी तोफ बघताय ही तोफ पण यादवकालीन आहे, म्हणजे खूप जुनी तोफ आहे. या तोफेचा वापर म्हणजे जेव्हाही किल्ल्यावर किंवा युद्ध अटॅक करत असेल तर ही त्या तोफेचा ते वापर करीत असत आणि त्याच्या खालचे बांधकाम इथल्या स्थायिक लोकांनी बनवलेलं आहे. म्हणजे नवीनच बांधकाम त्याच्यावर ते बनवलेलं आहे. अशा प्रकारे मंडळी आपण आजचा व्हिडिओ इथेच संपवतो आहे. व्हिडिओ कसा वाटला किंवा किल्ला तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच माझ्या कॉमेंटमध्ये कळवा. जे नवीन असतील त्यांनी व्हिडिओला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. आता भेटणार आहोत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. किल्ल्यावर आल्यावर आपल्याला 2 बुरुज तेथे आपलं लक्ष वेधून घेतात. कट कर.